मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आपल्या सोबत आहेत। सर, तुम्ही 2 दिवसापासून एक वेगळी मोहीम हाती घेतली होती, जे हिंदी सक्तीचा जो विषय आहे त्याला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भेटीगाठी तुम्ही सुरू केलेल्या होत्या। काल तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलात, त्यांनी पत्रकार परिषद तुमच्यासोबत घेतली आणि एक सामूहिक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली। राज ठाकरे यांनी सुद्धा मोर्चाची घोषणा केलेली होती आणि आता हे एकत्र मोर्चात सहभागी होणार आहेत दोन्ही ठाकरे बंधू। तुम्ही सुद्धा आंदोलनाची वेगळी भूमिका जी आहे ती आझाद मैदानामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी सुरू करणार आहात। कशापतची आताची स्थिती आहे? वेगवेगळे आंदोलन होणार आहेत की एकच आंदोलन होणार आहे? एक बघा, आम्ही 2-2.5 महिने मराठी समाजातल्या सगळ्या नागरी समाजातले आम्ही जे लोक आहोत ते तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात बोलतो। आपल्याकडे आपण शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणून त्याला हिंदी सक्ती असं माध्यमं म्हणतात। आमचं म्हणणं आहे की तिसऱ्या भाषेची सक्ती 1ली ते 5वी पर्यंत नको आहे, कारण मुलांनी पहिली भाषा शिकणं, दुसरी भाषा शिकणं याचे जे काही संकेत भाषाशास्त्रज्ञांनी, शिक्षणशास्त्रज्ञांनी ठरवले त्याच्यातही विरोधात आहे। हे आंदोलन आम्ही 2-2.5 महिने केलं। मनसे असेल, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, नंतर काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यांनी हा जो लढा आहे त्याला पाठिंबाही दिला। म्हणजे नागरी समाजाच्या चळवळी आणि राजकीय पक्ष मराठी भाषेच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याचा एक चांगला पायंडा या निमित्ताने पडतोय असं दिसलं। 4 ते 5 दिवसांच्या पूर्वी आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची स्थापना केल्यानंतर या समितीच्या वतीने राजकीय पक्षांना भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला। याचं साधं तत्व होतं की त्याच्याबद्दलची माहिती आम्ही समाज माध्यमांवर दिली। आम्ही कोणालाही स्वतःहून अप्रोच केलं नाही। त्या पक्षातल्या आमच्या सगळ्या मित्रांना असं वाटलं की आमच्या पक्षाच्या प्रतिनिधींना भेटावं। हर्षवर्धन सपकाळ साहेब भेटले, त्याच्या आधी अजित नवले साहेब भेटले आणि त्यानंतर काल उद्धव ठाकरे साहेब आम्हाला भेटले। आणि काल उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो आणि सपकाळ साहेबांनाही भेटलो त्यावेळेला आम्ही 29 जूनची शासनाच्या